तर त्यांनी भाषण केलं सोलापुरातील आणि आणखी 10 वर्षात सर्व पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या. आता 10 वर्ष कधी पासून 14 आता कालचं 14 ते 24 14 ते 24 या कालावधीमध्ये राज्य मंत्री कोण होते हेच होते. त्या काळात मी सत्तेत नव्हतं पण हिशोब मला वाटतं आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आठवण करणार नाही. ही माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही, सत्ता मजदुरांच्यासाठी वापरायची. उद्घाटन तुम्ही केलं होतं सोलापूरचं. ठीक आहे. तर आणि सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पन्न उत्तर प्रदेश यंदा महाराष्ट्रात आहे. पाऊस काल बरा होता म्हणजे तुम्ही लोकांनी कष्ट केले, कारखाने ठीक चालले, 2 पैसे मिळाले, दिवसातून पीक लोकांनी घेतलं. साखर तयार केली, पीक घेतलं, पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो दराच वाचायला पाहिजे. आम्ही सांगतोय त्याला बंदी, त्याला परवानगी नाही. हा विषय मी स्वतः अनेकदा मांडला. आपल्या देशात एक संस्था आहे, तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. वसंतदादा फास्टांच्या नावानं ऊसाचं संशोधन आणि कारखान्याच्या ज्या कमतरता ह्या दूर करायला ही संस्था स्थापन केली. या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादक टनाला 1 रुपया किंवा 2 रुपये त्या संस्थेला देतो. त्या संस्थेचा अध्यक्ष मी अनेक वर्ष. आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसेंदिवस ऊस वाढणार, ऊसाचं ऊस वाढणार, ऊसाचं उत्पादन वाढणार. नुसती साखर एकच साखर करून चालणार नाही. त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार, त्याच्यापासून वीज तयार करणार. आपल्या कारखान्यात या गोष्टी होतात. आणि हे सगळं काम करून संशोधन करणारी ती संस्था, त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो हे सगळं चांगलं आहे, पण तयार झालेला माल जगाच्या बाजारपेठेत गेल्याशिवाय शेतकऱ्याला 2 पैसे अधिक मिळणार नाही. हे तत्व सगळे संशोधक सांगतात, पण सरकार परवानगी देत नाही. काय करायचं? किती गोष्टी असं सांगू? किंमती वाढ, महागाई. मोदी साहेब सांगतात महागाई आम्ही कमी विकतो. त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा भाव 50 दिवसातून खाली आणतो. हे सांगितलं कधी? 14 वर्षाच्या पूर्वी, 10 वर्षाच्या पूर्वी. हे सांगून आज 1450 दिवस झाले. 50 दिवसात कमी होणार होतं. 50 दिवसात कमी झालं नाही, दीडपट वाढले. पेट्रोल महाग केलं, डिझेल महाग केलं, ऑइल